संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पक्षविरोधात सातत्यानं वक्तव्य आणि शिस्तभंगामुळे निरुपम यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी। काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनी आपला ट्विटर बायो बदलला। कव्हर फोटोमध्ये माझा कट्टा या कार्यक्रमातला फोटो। अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निर्णय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असतील। नवनीत राणा यांनी सकाळी अमरावतीच्या अंबादेवीचं दर्शन घेतलंय। मंदिरात झाली भव्य महाआरती। नवनीत राणा आणि रवी राणांनी हनुमानगडीवरती दर्शन घेतलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आरती संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अजित पवार गटाकडून कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा अपेक्षित। अमरावतीमध्ये भाजपचा शक्ती प्रदर्शन। नवनीत राणा उमेदवारी अर्ज दाखल करताना दसरा मैदान येथे सभेचं आणि भव्य रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी बैठक। महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर। मुंबई IITमध्ये दुपारी एका कार्यक्रमासाठी राष्ट्रपती हजर असतील। आदित्य ठाकरे आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील। ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर राहतील। नाशिकमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडी आणि नव्यानं जोडले गेलेले इंडिया आघाडीचे घटक पक्ष या बैठकीला हजर असतील। भावना गवळींचं तिकीट नाकारल्यामुळे शिवसेनेत समर्थक आक्रमक। नवख्या उमेदवार राजश्री पाटीलनं उमेदवारी कशी दिली? शिवसैनिकांचा सवाल। भावना गवळींना उमेदवारी घोषित न केल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल। वाशिम इथल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी। विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी डावलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। महायुतीच्या उमेदवाराचं नामांकन दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आज यवतमाळमध्ये। राजश्री पाटील महायुतीकडून भरणार उमेदवारी अर्ज। सभेचंही आयोजन। उमेदवार कुणीही असो, निवडणुकीसाठीच लढणार। 10 वर्षात केलेली विकास कामं जनतेसमोर मांडणार। श्रीकांत शिंदेंचं विधान। जनता महायुतीला मतदान करेल, व्यक्त केला विश्वास। महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसंदर्भात तिढा कायम। ठाकरे गटाचा सांगलीची जागा आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्यास काँग्रेसला स्पष्ट शब्दात नकार। सूत्रांची माहिती। एकनाथ खडसे दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याबद्दल कल्पना नाही। सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांना विश्वासात घेऊन आणि त्यांना सोबत घेऊन जर खडसे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, मुनगंटीवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या राजकारणाची पुढची भूमिका काय असेल हे जाणून घेण्यासाठी 9 तारखेला शिवतीर्थावरती सभेसाठी नक्की या। मनसेचे नेते संदीप देशपांडेंची एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट। वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र। पक्षाच्या अधिकृत सूचना मिळेपर्यंत पाठिंबा दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी न होण्याचं आवाहन। अमरावती लोकसभा मतदारसंघातनं रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज मागे। वंचितकडनं पाठिंबा मिळाला तर निवडणुकीतनं माघार। मात्र तरीही वंचितच्याच उमेदवाराला पाठिंबा देणार, आनंदराज आंबेडकरांकडनं स्पष्ट। सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचं प्रचारासाठी मुद्द्याचं बोलावं हे अभियान। या अभियानाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे सोलापूरमधल्या विविध घटकांशी संवाद साधणार। अभियानाच्या पहिल्याच दिवशी साधला रिक्षा चालकांशी संवाद। ऑगस्ट महिन्यात सोलापुरात विमान सेवेला सुरुवात होईल। भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंचं आश्वासन। IT पार्क उभं करणार असल्याचाही दिला शब्द। हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की। खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। हिंगोली लोकसभेच्या उमेदवार बाबूराव कदम यांची विद्यमान खासदार हेमंत पाटलांनी भेट घेतली। भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। उमेदवारी जाहीर करून मागे घेतली याचं दुःख। हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। हेमंत पाटील यांचा मतदारसंघात कमी असलेला जनसंपर्क। भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे मतभेद यामुळे हिंगोलीतनं हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्यात आल्याची माहिती। नांदेडच्या हदगाव विधानसभा निवडणुकीत समोरासमोर लढलेले नागेश पाटील आष्टीकर आणि बाबूराव कदम
हे हिंगोली लोकसभेसाठी पुन्हा एकदा समोरासमोर. हिंगोलीचे ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी नागेश पाटील आष्टीकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलाला हिंगोली लोकसभेची जबाबदारी देणं ही छोटी गोष्ट नाही. शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. बाबूराव कदम यांची माझाला प्रतिक्रिया. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आणि रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे राजेंद्र गवई यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अमरावती लोकसभेसाठी दोघांकडूनही अर्ज दाखल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत महायुतीत तिढा कायम. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंतांची सिंधुदुर्गात गुप्त भेट झाल्याची माहिती. तर जिल्ह्यातील आढावा बैठकीला मात्र उदय सामंत यांची दांडी. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनाच तिकीट मिळेल, मंत्री दीपक केसरकरांचं विधान. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भूमिका. खोटं बोलून आमचा पक्ष कसा फोडला हे सांगत सहानुभूती मिळवण्याची धडपड सुरू. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मंत्री दीपक केसरकरांची टीका. तुतारी चिन्हावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढवावी, शरद पवार गटाचा प्रस्ताव. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्याची भूमिका. वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती. महादेव जानकरांचे पुतणे स्वरूप जानकर निवडणुकीच्या रिंगणात. स्वरूप जानकर माढा लोकसभा मतदारसंघातनं अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं प्राबल्य, त्यामुळे आपला विजय नक्की. ठाकरे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विश्वास. हातकणंगलेमधनं सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी. मलकापूर, शाहूवाडी परिसरात कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी. हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील आणि आपल्यामध्ये खरी लढत असेल, धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात 3 मोठ्या सभा. भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधींची सभा, चंद्रपूरमध्ये प्रियंका गांधी, तर रामटेक मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे सभा घेतील. पंतप्रधान मोदी राज्यात प्रचाराचा धडाका उडवणार. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 18 रॅली नियोजित असल्याची माहिती. आपण लोकसभेची निवडणूक लढवण्याबद्दल ठाम. शरद पवार गटानं आता निर्णय घ्यावा, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. माढा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अभयसिंह जगताप यांना उमेदवारी मिळावी. कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मागणी. यंदाच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुरुंगात जावं लागलं तरीही चालेल, मागे हटणार नाही. आमदार बच्चू कडूंचा नवनीत राणांवरती हल्लाबोल. आमदार बच्चू कडूंना उडवून टाकण्याची धमकी देणारी एक चिठ्ठी. सभेत जाण्यापूर्वी बच्चू कडूंच्या हाती एक अज्ञातानं पत्र ठेवलं. केजरीवालांसारखं तुरुंगात टाकू, अन्यथा उडवून टाकू, चिठ्ठीत मजकूर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये महायुतीचा मेळावा. शिवसेनेकडनं शंभूराज देसाई, श्रीकांत शिंदे, भाजपचे संजय केळकर, संजीव नाईक आणि राष्ट्रवादीकडनं आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांची उपस्थिती. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत पदयात्रेचं आयोजन. सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची पत्रकं वाटून युगेंद्र पवारांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी. जेजुरीत इफ्तार पार्टीला खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना भेटून दिल्या शुभेच्छा. अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचाराची रणनीती तयार. त्याच पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे, रोहित पवारांची माहिती. इंग्रजी बोलण्यावरनं सुजय विखेंनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंचं उत्तर. समोरचे उमेदवार सधन कुटुंबात जन्मलेले, त्यामुळे ते आपल्यासारख्या गरीब उमेदवारांची टिंगल करतायत, निलेश लंकेंचा टोला. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवरती इंग्रजी भाषेवरनं केलेल्या टीकेबद्दल प्रतिक्रिया देण्यास मुनगंटीवारांचा नकार. याबद्दल काहीच प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आपल्याला उत्तम पद्धतीनं हिंदी बोलता आलं तरीही देशाचं काम होऊ शकतं, मुनगंटीवारांचं विधान. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष, कुणाच्याही जाण्यानं फरक पडत नाही. उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध, मग खडसेंवरती इतके वाईट दिवस कसे? मंत्री गिरीश महाजनांचा सवाल. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध राहिल्याचं खडसेंनी वक्तव्य केलं होतं.
भाजप निवडून आला की संविधान बदलणार असं काँग्रेसचे नेते म्हणतात, परंतु कुणीही संविधान बदलू शकणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं काँग्रेसला प्रत्युत्तर. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा. वंचितचे उमेदवार शंकर चहांदेंची तांत्रिक कारणास्तव माघार. आष्टी तालुक्यातील सुरुडी इथे गेल्या 20 वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्यामुळे संतप्त गावकरी निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर ठाम. ग्रामपंचायतीत ठराव मंजूर. परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीत फूट. 2019चे उमेदवार आलमगीर खान यांचा राजीनामा. बाबासाहेब उगले यांना तिकीट देताना कुणालाही विचारात न घेतल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.